मंडळी, काल म्हणजेच 3 फेब्रुवारीला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। पण एवढी वाहतूक कोंडी झाली कशामुळे? तर महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रोपिलिन या ज्वलनशील वायूने भरलेला टँकर मुंबईच्या दिशेने जात होता। द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ तीव्र उतार होता आणि त्या वळणावर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं। यामुळे बोगद्याच्या प्रवेशद्वारापाशीच टँकर उलटला। सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही, पण टँकरमधून वायुगळती सुरू झाली आणि वायुगळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। म्हणून संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षेच्या कारणाने मुंबईकडची वाहतूक तात्काळ पूर्णपणे बंद करण्यात आली। सोबतच या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। यासाठी खास तज्ञांचं पथकही बोलावण्यात आलं, पण कोंडीमुळे तज्ञांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला। म्हणून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू झाले। पण या अपघातानंतर